हे गाईस, तर आज चाललेलो आहे आम्ही, आज म्हणजे आत्ता चाललेलो आहे मी माझी रील शूट करण्यासाठी. खूप जणांना कॉल केले शूटसाठी, बट नाही आलं. शेवटी बायकोच काम येते, चांगली असेल हिच्यासाठी. तर हे गाईस, तर आम्ही आलेलो आहे लोकेशनला. लोकेशन कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही माझ्या इन्स्टाला बघू शकताय, आपलं नवीन माईक. आणि आता माझी रील शूट करणार आहे माझी प्रिय बायको, स्वतःची पर्सनलवाली. स्वतः म्हणजे माझीच ती फक्त. मी भरपूर जोक आहे, रीलच आहे ती जरा. हा रील्स. तर रील मध्ये एखादी मुलगी घ्यायची असेल मला शूटसाठी. कशाला? मुलगी म्हणणे बाईने स्वतःचा विचार नको. मग चेक करू, माईक चेक करावं लागतं कारण आवाज खूप येते ना इथं. नाही, माईक मध्ये क्लिअर येतं आमच्या थांबा, मी बघतो चेक करून. चेक करून बघा. असं बोलायचं या माईक मध्ये आणि मग आपण हॅलो हॅलो हॅलो. हे बघा क्लिअर व्हॉइस येतो या माईक मध्ये आणि मग आपण हॅलो हॅलो. तर एक रील शूट झालेली आहे आमची, जी की आहे पण ती आहे प्रत्येक ठिकाणी कमिशन खाना काढणारा मित्र आहे, माणूस नाही, मित्राकडून कमिशन खाणारा, जे की सत्य घटनेवर आधारित आहे. ती रील शूट झालेली आहे. आता नेक्स्ट रील शूट होणार आहे. 4-5 करून घेतो कारण भरपूर दिवसाच्या आम्ही रील शूटच नाही केलेल्या आणि टाईमच नाही भेटत आहे. ब्लॉग वगैरे चालू आहे. चला नेक्स्ट शूट. हे गाईज, आमचा शूट चालूच आहे, अजून बाकी आहे. मी कसं दिसायलो, माझी बायको माझं टी शर्ट घालून आली. चला आता बघू नेक्स्ट काय. नेक्स्ट इकडचं गाडीचं बाकी आहे ना. ठीक, चला आम्ही कट करतो कारण गाडीवर व्हिडिओ घ्यायचा आहे आम्हाला. तर माझ्या रील्स शूट झालेल्या आहे, बट आता कपलच्या रील्स बाकी आहे. 2-3 झाल्यात, बट काही सुचायला नाही कारण की एवढी गरमी राहिली इथं. बट बघू कारण की आज शूट करूनच जायचं आहे. 3-4 दिवसाचे रील्स करून जायचं. हो, आणखी माझ्यात परत आम्हाला टाइम नाही. परत टाइम नाही, म्हणजे टाइम आहे तसं आहे, बट काय होतं पाऊस वगैरे आहे ना, त्याच्यामुळे येणंच होत नाही. आज पडेल कदाचित. इथे काय असं येतो आम्ही, इथे फक्त गाड्यांचे आवाज येतात, बाकी असं पब्लिक वगैरेचे आवाज नाही येत. असं शांत आहे, काही नाही इथे. कोणीच नाही. आम्ही आहोत 2 जण, पण बाकीचे नाही इथे. सो त्यामुळे आणि छान वाटतं ते. तर आमचे रील शूट झालेले आहे जवळपास, कारण की नंतरचे जे रील थोडं सुचत नव्हतं. मग आता आम्ही थोडं लोकेशन चेंज करतो. आता आम्ही घरी जातो आणि घरच्या पण थोडं रील शूट करतो कारण आम्ही नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही राहिलेलो आता आम्ही. चला भेटू घरी गेलो. आमचा रील शूट करता करता आम्ही आता घरी चाललो. आणि आमचा माझ्या डोक्यात आत्ताशी एक आयडिया आली होती तिथली रीलची. आता इथं ब्लॉगवर कसं सांगू मी, पण ती आम्ही आता नेक्स्ट टाइम करू कारण की कॉन्टेंटची कमी नाही आहे. फक्त आता आम्हाला शेड्यूल थोडं सेट करायला टाइम लागत आहे कारण की फोटोग्राफीचे पण कामं असतात, अल्बमचे त्याचे, ते करून सगळं सेट करून मला हे करायचं आहे. फोटोग्राफी नाही सोडणार आम्ही कधी कारण की आमचं मेन तेच आहे. पण आता घरी जाणार आहोत आणि घरी भरपूर कॉन्टेंट असं शूट करणार आहोत. गुड नाईट. हे गाईस, तर रील शूट करून आम्ही आलेलो आहे. मॅडमचं नवीनच काम सुरू झालं काहीतरी. आता एडिटिंग आम्ही रील असो ब्लॉग असो पीसीवरच करतो कारण की ते फोनवरती म्हणजे मला एडिटिंग काही जमत नाही. पीसीवर मस्त आपलं प्रॉपर सॉफ्टवेअर आहे, पेड घेतलेले आहेत पैसे देऊन. त्यामुळे आपण इथंच पूर्ण फायदा घ्यायचा. काय कॅपकट कुपकटच्या नादी लागत छापरी ही करते फक्त फोनवर कधी कधी एडिट टाइम वगैरे नसलं तर. तुम्हाला आता सेटअप दाखवतो आपला एडिटिंगचा. बघा मस्त RGB पीसी एकदम डिस्को. पीसी हे लोगो उलटा झाला, तुम्हाला दिसून जाईल ते आता उलटा दिसतं. आता रील एडिट करणार आहे मी. रीलचं पण तुम्हाला सांगतो मी कसं काय एडिट करतो, म्हणजे ट्युटोरियल नाही देणार, असं नॉर्मलच. अजून एक प्रोडक्ट आलं होतं हिला कोलॅबरेशन. दाखवू प्रोडक्ट नको दाखवू, तर ते मॅडम स्क्रिप्ट लिहायला. स्क्रिप्ट म्हणजे एवढी विषय झाली, म्हणजे काय बोलायचं रील मध्ये काय नाही ते तुम्हाला रील पॉमिक्सच्या चॅनलवर, सॉरी पॉमिक्सच्या आयडीवर इन्स्टावर तुम्हाला बघायला ते सगळ्याला माहिती कुठं दिसणार आहे. तरी ती आता स्क्रिप्ट लिहिते, बघू ते काय ब्युटी प्रोडक्ट आहे आपल्याला काही कळलं. आपण गरीब माणसं, आपण रिन साबण लावतो तोंडाला. आपण आता एडिटिंग आपलं वायफाय लवकर सुरू होत नाही. अरे एअरटेल वाल्यांना करा काहीतरी. एवढा वेळ म्हणजे असतं, पण स्टुडिओचं लगेच सुरू होत होतं बरं.
इथं जास्तच वेळ लागतो त्याला स्टार्ट व्हायला. बघू आता एडिटिंग कशी होती रीलची. तर आता मी बसलो होतो ब्लॉग एडिट करायला, बट विषय असा आहे की मी रील एडिट करायला बसलो, ब्लॉग अजून सुरू आहे. आमचं वायफाय सुरूच होत नाही एअरटेलचं, काय विषय काय माहिती. आता इथं कनेक्ट दाखवायले मोबाईलला. झालं कनेक्ट झालं. त्याचं रिझन असं आहे कारण की ज्या फाईल्स आम्ही फोनमध्ये शूट करतो ते PC मध्ये आम्ही डायरेक्ट ते म्हणजे USB लावून नाही घेऊ शकत, कारण की ते म्हणजे डिस्कनेक्ट होत राहतं. म्हणून मग आम्ही त्यासाठी एक ॲप यूज करतो आणि ते वायफाय थ्रू तिकडे जातं. आम्ही स्मार्ट आहे ना त्याच्यामुळे. आता हे डेटा असा सिलेक्ट केला मी आणि फोटो पण घ्यावा लागतील थंबनेलसाठी. कन्फर्म केलं तर ते थोडा वेळ घेतं, कारण ते आम्ही त्याला फिल्टर वगैरे लावतो ना, त्यामुळे थोडा वेळ असं घेतं. ते आपण काय करू, गॅलरीतून शेअर करू म्हणजे थोडं लवकर येईल. ते मॅडम स्क्रिप्ट लिहायला मागे आज उद्यापर्यंत प्रिपेअरिंग खूप वेळ खाते यार. इरिटेटिंग थिंग्स आहेत, पण ठीक है, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. नीट तर झालेलं आहे. आमची रील एडिट झालेली आहे आणि प्लॉट 1000 स्क्वेअर फीट, पण ती तुम्ही इंस्टाला बघा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आता डेली ब्लॉग तर नाही, पण जसे जमल तसे आम्ही टाकतो. ठरवलं की होतच नाही आमच्याकडून. रील पण बघा माझ्या आयडीला पवन PRD. येस. थँक्स फॉर वॉचिंग.